नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, पेटीएम पार्टनर्स विथ RBL बँक टू एक्सपांड डिजिटल पेमेंट्स विथ साऊंडबॉक्स अँड कार्ड मशीन. तर मित्रांनो, पेटीएमने RBL बँकसोबत पार्टनरशिप केली आणि या पार्टनरशिपच्या अंतर्गत पेटीएम RBL बँकच्या कस्टमर्सला साऊंडबॉक्स आणि कार्ड मशीन्स प्रोव्हाइड करेल. मित्रांनो, यामुळे पेटीएमचा डिजिटल पेमेंट्सचा बिझनेस वाढेल. चला आता बोलूया SML इसूझू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SML इसूझू लिमिटेड शेअर सर्ज 5% आफ्टर ऑन सॉलिड 27.5% इयर ऑन इयर बेसिस सेल्स ग्रोथ इन फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, SML इसूझू लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने फेब्रुवारी 2024मध्ये 1010 युनिट्स सेल केले होते टोटल. आणि मित्रांनो, आता SML इसूझूने फेब्रुवारी 2025मध्ये टोटल 1288 युनिट्स सेल केले आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 27.5%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SML इसूझू लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेड गेट्स ₹1,502 करोड टॅक्स नोटीस. तर मित्रांनो, पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेडला 1,502 कोटी रुपयांचा टॅक्स नोटीस मिळाला आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड रिपोर्ट्स 2% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन टोटल सेल्स फॉर फेब्रुवारी 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडने फेब्रुवारी 2024मध्ये टोटल 17,632 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, आता अशोक लीलँड लिमिटेडने फेब्रुवारी 2025मध्ये टोटल 17,903 युनिट्स सेल केले आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला अशोक लीलँड लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 2%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड सेक्युअर ₹350 करोड ऑर्डर्स फ्रॉम अडानी ग्रुप, इराक, अल सबा ग्रुप अँड ऑस्ट्रेलिया पॉवर लिंक क्वीन्सलँड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला अडानी ग्रुपकडून 272 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, ऑर्डर कशासाठी मिळाला आहे आणि कधीपर्यंत पूर्ण करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, दुसरा ऑर्डर मिळाला आहे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला अल सबा ग्रुप, इराक आणि पॉवर लिंक क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियाकडून. आणि या ऑर्डरची किंमत आहे 78 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे आणि केव्हापर्यंत पूर्ण करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता. म्हणजे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेडला टोटल 350 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड टोटल सेल्स रायजेस 2% इयर ऑन इयर बेसिस इन फेब्रुवारी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने आपला फेब्रुवारी महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने फेब्रुवारी
2024मध्ये टोटल ऑटो सेल्स होती 3,46,662 युनिट्सची. आणि मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने फेब्रुवारी 2025मध्ये टोटल ऑटो सेल्स केली आहे 3,52,071 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडच्या टोटल ऑटो सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 2%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स records 3% year on year basis growth in February 2025 कार्गो वॉल्यूम्स. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा कार्गो वॉल्यूम इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने ग्रो झाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सेक्युअर $1.06 बिलियन टू रिफायनान्स डेप्थ फॉर राजस्थान रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने राजस्थान रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी $1.06 बिलियन रिफायनान्स डेप्थ मिळवला. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.